नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील पाठामध्ये आपण इलेक्ट्रोड म्हणजे काय, इलेक्ट्रोडची व्याख्या, इलेक्ट्रोड कसा डिपॉझिट केला जातो, त्यानंतर फ्लक्स कोटिंगचा प्रकार, तर फ्लक्स कोटिंगचे प्रकार दोन आहेत, डिपिंग एक्सटेन्शन पद्धत, त्यानंतर कोटिंग फॅक्टर, फ्लक्स कोटिंगचा प्रकार, फ्लक्स कोटिंगचा उद्देश आणि तारेतील घटक हे आपण मागील पाठाला बघितलेलं आहे. तसेच इलेक्ट्रोडचा व्यास आणि त्याचे करंट सेटिंग हे सुद्धा बघितलेलं आहे. इलेक्ट्रोडची प्रमाणित लांबी 350 ते 450 मिलीमीटर असते, हे सुद्धा आपण मागील पाठाला बघितलेलं आहे. या पाठामध्ये कुठल्या कुठल्या धातूचे इलेक्ट्रोड असतात, त्यामध्ये कुठले कुठले गुणधर्म असतात किंवा कुठले कुठले घटक असतात ते आपल्याला आज बघावायचं आहे. सुरुवातीला माइल्ड स्टील इलेक्ट्रोड, ज्याला MES इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो, जे लोखंडासाठी वापरले जातात. या इलेक्ट्रोडमध्ये 0.3% का असतं किंवा 3%पेक्षा जास्त कार्बन असतं. माइल्ड स्टील इलेक्ट्रोडमध्ये कार्बनचे प्रमाण 0.3%पेक्षा जास्त नसतं, म्हणजे शेवट किती आहे 0.3%, याच्यापेक्षा जास्त नसतं. स्टील इलेक्ट्रोड कोअर वायरमधील घटक, आता जे आपण माइल्ड स्टील इलेक्ट्रोड यामधील घटक कुठले आहेत ते बघूया. कार्बन 0.1% ते 0.3% ताकद प्रदान करतो, म्हणजे ताकद देण्याचं काम हा कार्बन देत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, सिलिकॉन 0.5% पेक्षा जास्त डिऑक्सिडायझर वेल्ड बीडमध्ये पोलॅरिटी येण्यास प्रतिबंध करतो. सिलिकॉन हा 0.5% असल्यामुळं डिऑक्सिडायझर वेल्ड किंवा पोलॅरिटी म्हणजे सच्छिद्रता येण्यास काय करतो, प्रतिबंध करतो. त्यानंतर मॅग्नीज 1.65% ताकद आणि कठीणपणा वाढवतो, जी ताकद आहे व जी कठीणपणा आहे तो काय करतो, वाढवतो. त्यानंतर निकेल ताकद वाढवतो आणि चिवटपणा वाढवतो. निकेल ताकद पण वाढवतो आणि चिवटपणा पण वाढवतो. क्रोमियम ताणशक्ती आणि कठीणपणा वाढवतो, लवचिकपणा कमी करतो. क्रोमियम हा धातू काय करतो, ताणशक्ती आणि हार्डनेस वाढवतो आणि लवचिकपणा काय करतो, कमी टाकतो. त्यानंतर मॉलिब्डेनम 0.5% कठीणपणा आणि ताकद वाढवतो. जे आता घटक आपण बघितले, कार्बन, सिलिकॉन, मॅग्नीज, निकेल, क्रोमियम आणि मॉलिब्डेनम, हे काय करतात की त्या धातूला एक मजबूत करतात, पोरॅसिटी येण्यासाठी प्रतिबंध करतात, कठीणपणा वाढवतात, चिवटपणा कमी करतात, ताणशक्ती वाढवतात, आघातशक्ती वाढवतात. यासाठी माइल्ड स्टीलमध्ये जे फ्लक्सचं आवरण केलं जातं त्यामध्ये हे घटक असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघू, स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड, ज्यामध्ये SHचं मटेरियल असतं त्याला आपण स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड असं म्हणतो. याच्यामध्ये जी कोअर वायर आहे, कोअर वायरमध्ये ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसतं, म्हणजे फ्लक्सचं कोटिंग लावलं जात नाही, त्याला आपण काय म्हणतो, कोअर वायर असं म्हणतो. MHची असेल तर MHचीच कोअर वायर असणार आहे. याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलची आहे म्हणलं स्टेनलेस स्टीलची असणार आहे. या इलेक्ट्रोडवर कोटिंग टिटॅनियम आणि किंवा लाईम प्रकारचे असते. टिटॅनियम किंवा लाईम प्रकारचे असते. लाईम कोटिंग असलेले इलेक्ट्रोड फक्त रिव्हर्स DC करंट वापरतात. रिव्हर्स पोलॅरिटीवर DC करंटवर फक्त लाईम कोटेड इलेक्ट्रोड असलेले वापरले जातात. तर टिटॅनियम कोटिंग असलेले इलेक्ट्रोड DC करंटवर रिव्हर्स पोलॅरिटी वापरतात. AC आणि DC, AC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट, रिव्हर्स पोलॅरिटीवर वापरतात. तर रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजे काय, हातामध्ये द्वारे काय केले जाते, उष्णता कंट्रोल केली जाते. पोलॅरिटी म्हणजे काय, जे तुमची अर्थिंग आणि इलेक्ट्रोड होल्डर जोडणी जी केली जाते त्याला आपण पोलॅरिटी म्हणतोय. मग आपल्या मशीनवर 2 टर्मिनल असतात, प्लस आणि मायनस. जर होल्डर केबल प्लसला जोडली आणि अर्थिंग केबल जर मायनसला जोडली तर ती काय झाली, रिव्हर्स पोलॅरिटी. त्यानंतर
अर्थिंग केबल प्लसला जोडली आणि होल्डर केबल जर मायनसला जोडली तर ती स्टेट पोलॅरिटी झाली. लक्षात आलं तुमच्या? मग ती कुठली वापरायची आहे? टायटॅनियम कोटिंग असलेलं ते AC किंवा DC रिव्हर्स पोलॅरिटी वापरायची आहे. आणि हे जे स्टेनलेस स्टीलचं जे कोडिंग केलेलं आहे ते IES 5206/1969 यानुसार केलेलं आहे. त्यानंतर वेल्डिंग करताना त्वरित लाल बुंद होतात. हे काय होतात? वेल्डिंग करताना काय होतात? त्वरित लाल बुंद होतात. त्यामुळे काय करायचं? MS ला आपण जो करंट सेट करतो त्यापेक्षा 20 ते 30% काय करायचं? स्टेनलेस स्टीलसाठी काय करायचं? करंट कमी ठेवायचं. वेल्डिंग करत असताना MS म्हणजे लोखंडाला तुम्ही जर वेल्डिंग मारत असाल, कितीच्या रॉडनं मारत आहे? 3.15च्या इलेक्ट्रॉन जर मारत असाल तर त्याचं करंट सेटिंग किती आहे? 70 ते 120 असेल तर त्याच्यापेक्षा 10 ते 20% म्हणजे किती? 90 किंवा 100 तुम्ही काय करायचं? करंट सेटिंग स्टेनलेस स्टीलसाठी सेट करायचं आहे. त्यानंतर डिपिंग पेनिस्ट्रेशन इलेक्ट्रोड. डिपिंग पेनिस्ट्रेशन इलेक्ट्रोडचा उद्देश काय असतो? की पेनिस्ट्रेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमचा जॉब खोलवर काय केला पाहिजे? वितळला पाहिजे. आणि वितळल्यानंतर एखाद्या जॉबला एज प्रिपरेशन म्हणजे काठांची तयारी न करता त्या इलेक्ट्रोडच्या सहाय्याने काय केलं जातं? जॉब तुमचा वितळला जातो. पण तो किती वितळला जातो? तुमचा जो इलेक्ट्रोडचा डायमीटर आहे तेवढा तो जॉब काय केला जातो? वितळला जातो. प्लेटची जाडी जर थिकनेस किंवा जॉबची जाडी जर थिकनेस जास्त असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? एज प्रिपरेशन करावं लागतं. हे काठांची तयारी करावं लागते. त्याला सिंगल V, डबल V, सिंगल U, डबल U किंवा सिंगल J, डबल J किंवा सिंगल भिवेल म्हणजे काय करावं लागतं? चॅम्परिंग करून घ्यावं लागतं आणि तुम्हाला ते वेल्डिंग करावं लागतं. डीप पेनिस्ट्रेशन इलेक्ट्रोडचा उल्लेख एवढाच असतो, जास्त फ्युजन होऊन काय व्हावं? तुमचं मेटल जास्तीत जास्त डिपॉझिट व्हावं हाच त्यांचा उल्लेख असतो. याच्यावर जे कोटिंग फॅक्टर असतं ते कशाचं असतं? सेल्युलोजचं असतं. आणि हे जे आवरण जळल्यानंतर काय होतं? धूर जास्त होतो. काय होतं? धूर जास्त होतो. आणि जास्तीत जास्त पेनिस्ट्रेशन येण्यासाठी डीप पेनिस्ट्रेशन इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. त्यानंतर कॉन्टॅक्ट इलेक्ट्रोड, याला आपण काय म्हणतो? आयर्न पावडर इलेक्ट्रोडसुद्धा म्हणतो. कारण याच्यामध्ये ज्या कोटिंग फ्लक्सचं जे कोटिंग आहे याच्यामध्ये आयर्न पावडरचं जास्त प्रमाण असल्यामुळे ह्याला आयर्न पावडर इलेक्ट्रोडसुद्धा आपण असं म्हणू शकतो. किंवा लोहाचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. लोहाचं प्रमाण जर जास्त असेल तर हे टच केल्याबद्दल काय करतात? आर्क स्ट्राईक करतात. मग कुठल्या कोटिंगच्या प्रकारमध्ये टच केल्यानंतर लगेच आर्क स्टार्ट होते तर तो कुठला आहे? तर आयर्न पावडर इलेक्ट्रोडमध्ये काय केले जाते? टच केल्यानंतर लगेच आर्क स्टार्ट केली जाते. आणि याच्यानं काय केलं जातं? इलेक्ट्रोड जास्तीत जास्त डिपॉझिट केला जातो किंवा जास्तीत जास्त जोडामध्ये काय केला जातो? भरला जातो. त्यानंतर कटिंग आणि गाउजिंग इलेक्ट्रोड. कटिंग आणि गाउजिंग म्हणजे काय? तुमचा जॉब काय करायचा आहे? आर्कच्या सहाय्याने कटिंग करायचं आहे. हे जे इलेक्ट्रोड असतात ते कसे असतात? मधून पोकळ असतात. हे कसं असतात? मधून काय असतात? पोकळ असतात. आणि त्याच्यातून काय केले जाते? दाबानं हवा पाठवली जाते आणि हवेच्या प्रेशरनं काय केले जाते? जॉब कट केला जातो. तुमचा ग्रू असेल तो पाडला जातो. ग्रू म्हणजे काय? चॅम्परिंग करायचं असेल किंवा 45 डिग्री तुम्हाला कट करायचं असेल किंवा 90 डिग्री जर कट करायचं असेल तर ती प्रोसेस केली जाते. आता पाण्याखालील वेल्डिंग, अंडर वॉटर वेल्डिंग अँड कटिंग हे इलेक्ट्रोड कसं असतात हे आपल्याला बघावायचं आहे. पाण्याखालील जी कटिंग क्रिया चालते किंवा वेल्डिंग क्रिया चालते ती कशी चालली जाते? कसं आहे? तुमचा इलेक्ट्रोड किंवा जी फ्लेम तयार होते त्याच्याशी पाण्याची संपर्क आला तर ती काय होणार आहे? जी वेल्डिंगची क्रिया किंवा कटिंगची क्रिया आहे ती बंद पडणार आहे. त्यासाठी संपर्क येऊ नये त्यासाठी फ्लक्स कोटिंगवर बाहेरून लॅकेरी पॉलिशिंग किंवा सेल्युलाईडचे वॉर्निशिंगद्वारे कोटिंग केली जाते. कशाद्वारे कोटिंग केली जाते? सेल्युलाइज्ड किंवा लॉकेरी पॉलिशिंगद्वारे काय केले जाते? त्यावर त्या इलेक्ट्रोडवर किंवा त्या फ्लेमवर काय केले जाते? कोटिंग केलं जाते. त्यामुळे इलेक्ट्रोडचा पाण्यापासून संरक्षण मिळते आणि वेल्डिंग किंवा कटिंगची क्रिया केली जाते. म्हणजे वॉर्निश केलं जाते. त्याच्यावर काय केलं जाते? सेल्युलाइज्ड वॉर्निशद्वारे काय केलं जाते? कोटिंग केलं जाते. त्यामुळं इलेक्ट्रोडचा आणि पाण्याचा संपर्क राहत नाही. त्यामुळे अंडर वॉटर वेल्डिंग आणि अंडर वॉटर कटिंग केलं जातं. कटिंगमध्ये आपण प्रोसेस बघितली आहे. कटिंगची प्रोसेस अंडर वॉटर कटिंग कसं केलं जातं हे कटिंगच्या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर लो हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता लो हायड्रोजन इलेक्ट्रोडचा उपयोग
तुमचा डिफेक्ट्स हा धडा आपण बघितला आहे. आर्क असू दे किंवा ह्याचा असू दे, गॅसचा असू दे, याच्यामध्ये क्रॅक म्हणजे तडे जाणे. तडे जर जात असतील आर्क वेल्डिंगमध्ये तर तुम्ही कुठला इलेक्ट्रो वापरणार, तर लो हायड्रोजन इलेक्ट्रो वापरणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमचे तडे जाणार नाही. तडे जाऊ नयेत म्हणून आपण काय वापरतो आहे, लो हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरतो. यासाठी आपण काय करू शकतो, रिव्हर्स पोलॅरिटीमध्ये कोणत्याही पोझिशनमध्ये हे इलेक्ट्रोड वापरले जाऊ शकतात. हायड्रोजन कंट्रोल इलेक्ट्रोड वेल्डिंग करताना फैलणाऱ्या हायड्रोजन नियंत्रण ठेवून डिपॉझिट वेल्ड मेटलमध्ये हायड्रोजनचे प्रमाण कमी करते. हायड्रोजनचे प्रमाण जर वाढलं तर काय होतं, जॉब क्रॅक जाऊ शकतो. म्हणून क्रॅक जाऊ नये म्हणून हायड्रोजन काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. म्हणून याचंच नाव काय, लो हायड्रोजन. लो म्हणजे कमी. हायड्रोजनला काय कसं करतं, ते कंट्रोलमध्ये ठेवतं, कमी करतं आणि तुमचं वेल्डिंग क्रॅक होऊ नये म्हणून काम करतं. हॅलो, अरे तुमचा रिझल्ट अजून लागाय नाही. हॅलो, तुमचा रिझल्ट लागाय नाही अजून बाळ. तुमचा रिझल्ट अजून 2 दिवसात लागणार, अजून लागाय नाही. हॅलो, 2 दिवसांनी काय? हा तुमचा लागा नाही. आता या वर्षीच्या पोरांचा फ्रेशर वाल्यांचा लागलाय. हॅलो, बर मग आमचा किती दिवसांनी लागणार? तुमचा 1-2-3 दिवसात लागेल. आता बघितलं त्याच्यावर नाही, यांची सगळी पास झाली. आता तुमचा यांचा जो आहे बॅकलॉगचा, तो नंतर लागणार बघ. हा, बर चालतंय. 2 दिवसांनी फोन. नंबर माहिती आहे का तुमच्या? ते नंबर आहे तिथं, पीसीला आहे नंबर. लागला की तुला लगेच कॉल करतो. पास होणार तू, सगळी पास झाली ती म्हणल्यावर. हा, बर चालतंय. मग तास घ्यालोय. त्यानंतर आपल्याला आर्क वेल्डिंग, कटिंग, गाउजिंग प्रकार. आर्क वेल्डिंग, कटिंग, गाउजिंग म्हणजे इलेक्ट्रोडचं जे प्रकार आहेत, वेल्डिंग, कटिंग किंवा गाउजिंगसाठी जे इलेक्ट्रोडचे प्रकार आहेत ते आपल्याला बघावायचं आहे. यामध्ये 2 प्रकार असतात, कंझ्युमेबल आणि नॉन कंझ्युमेबल. कंझ्युमेबल म्हणजे नाश होणारे, म्हणजे संपणारे, आणि न संपणारे त्याला नॉन कंझ्युमेबल म्हणतात. ते संपणारे नसतात. आता संपणारेमध्ये कुठले आहेत, कोटेड, ज्याच्यामध्ये फ्लक्सच कोटिंग असेल त्याला कोटेड म्हणतो. बेअर वायर इलेक्ट्रोड, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसतं, फ्लक्सचं कोटिंग नसेल तर त्याला बेअर वायर इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. मग हे कुठले असतात बेअर वायर? कॉपर कोटेड माइल्ड स्टील, म्हणजे कॉपरचं कोटिंग असलेला माइल्ड स्टील, म्हणजे जो आपण गॅस वेल्डिंगसाठी जो वापरतो आपण CCMS, म्हणजेच काय, याचा अर्थ कॉपर कोटेड माइल्ड स्टील, हाच तो इलेक्ट्रोड आहे. हा बेअर इलेक्ट्रोड असतो, पण गंजू नये म्हणून त्याच्यावर काय केलं तर कॉपरचं आवरण दिलं जातं. त्यामध्ये 2 आहेत, भरीव आणि फ्लक्स कोअर, म्हणजे फ्लक्सचं आवरण असलेला आणि एक भरीव. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे न संपणारा, ज्याला आपण नॉन कंझ्युमेबल असं म्हणतो. यामध्ये कार्बन इलेक्ट्रोड, त्यानंतर कार्बन इलेक्ट्रोडचं 2 हे आहेत, वेल्डिंग आणि कटिंग. कार्बन इलेक्ट्रोड यामध्ये न संपणारे म्हणजे नॉन कंझ्युमेबल. यामध्ये वेल्डिंग आणि कटिंग. कार्बन इलेक्ट्रोड हे वेल्डिंगसाठी पण असू शकतात आणि कटिंगसाठी पण आपल्याला बाजारात मिळू शकतात. तसेच कार्बन इलेक्ट्रोडचे परत कुठले येतात, बेअर वायर मेटल इलेक्ट्रोड, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्सचं कोटिंग नसतं, असं बेअर वायर मेटल इलेक्ट्रोड आपल्याला भेटू शकतो. त्यानंतर कार्बन इलेक्ट्रोडचं परत टंगस्टन इलेक्ट्रोड, हा टिग वेल्डिंगसाठी आपल्याला मिळू शकतो. TIG. टिग म्हणजे काय, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग. हे आपल्याला सेकंड सेमिस्टरला म्हणण्यापेक्षा काही धड्याला नंतर आपल्याला टिग आणि मिग नेमकी काय प्रोसेस आहे, आत्ताचं जे वेल्डिंग आहे ते पूर्ण टिग आणि मिगवर अवलंबून आहे. तर जो टिग इलेक्ट्रोड असतो तो कसा असतो, नॉन कंझ्युमेबल असतो. नॉन कंझ्युमेबल म्हणजे न संपणारा असतो. त्याचं 3 प्रकारात आपल्याला तो मिळू शकतो, शुद्ध टंगस्टन, थोरिएटेड टंगस्टन आणि झिर्कोनियम टंगस्टन. मग मेटलच्या गुणधर्मानुसार हे जे 3 प्रकारचे जे टंगस्टन इलेक्ट्रोड आहेत, शुद्ध टंगस्टन, थोरिएटेड टंगस्टन, झिर्कोनियम टंगस्टन, हे इलेक्ट्रोड वापरले जातात. आता फ्लक्स कोटिंगची जी मेथड आहे ते कुठल्या प्रकारचे आहेत, फ्लक्स कोटिंगच्या पद्धती मागच्या लेसन आपण बघितलेलं आहे. तर पहिली पद्धत कुठली आहे, डिपिंग प्रोसेस, त्यानंतर एक्सटेन्शन प्रोसेस. आता फ्लक्सचं जे कोटिंग केलं जातं ते कोटिंगचं जे लेयर आहेत, थर आहेत, त्याचं मोजमाप कसं केलं जातं,
मग जर लेअर जर कमी असेल तर त्याला लाईट कोटेड म्हणायचं, लेअर जर मिडियम असेल तर मिडियम कोटेड म्हणायचं, लेअर जर जास्त असेल तर हेवी कोटेड म्हणायचं, आणि हेवीपेक्षा जर जास्त असेल तर त्याला सुपर हेवी कोटेड म्हणायचं. फ्लक्स कोटिंग प्रकार आपण मागच्या याला बघितलेला आहे. तर फ्लक्स कोटिंग प्रकार कुठले कुठले आहेत तर सेल्युलोजिक कोटिंग प्रकार, रुटाईल कोटिंग, आयर्न पावडर कोटिंग आणि बेसिक कोटेड, हे काय आहेत जे फ्लक्सच कोटिंग प्रकार आहेत ते प्रकार आपण बघितलेले आहे मागच्या लेक्चरला. तर ते कुठले कुठले आहेत, सेल्युलोजिक कोटेड, रुटाईल कोटेड, आयर्न पावडर कोटेड आणि बेसिक कोटेड. त्यानंतर फ्लक्स कोटिंगचा उद्देश, फ्लक्स कोटिंग कशासाठी करायचा, त्याचा उद्देश काय आहे तर पेनिस्ट्रेशन मिळण्यासाठी, उथळ किंवा खोलवर पेनिस्ट्रेशन मिळण्यासाठी, सर्व पोझिशनवर वेल्डिंग करण्यासाठी. सर्व पोझिशनवर याचा अर्थ काय, फ्लॅट पोझिशन, व्हर्टिकल पोझिशन, हॉरिझॉन्टल पोझिशन आणि ओव्हरहेड पोझिशन, या 4 पोझिशनमध्ये आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी. फ्लॅट डाऊन हँड पोझिशन वेल्डिंग करण्यासाठी फक्त फ्लॅट किंवा डाऊन हँड पोझिशन, फ्लॅटलाच आपण डाऊन हँड पोझिशन म्हणतो, त्या वेल्डिंग पोझिशनमध्ये वेल्डिंग करण्यासाठी आपण फ्लक्सचा उपयोग केला जातो किंवा इलेक्ट्रो फ्लक्स लावली जाते. हार्ड पेसिंग करण्यासाठी, हार्ड पेसिंग म्हणजे जॉब हार्डनेस करण्यासाठी. गाउजिंग, गाउजिंग म्हणजे काय, जॉब तुमचा कट करण्यासाठी, त्याला गाउजिंग असं म्हणतो किंवा चॅम्परिंग करतोय. गाउजिंग म्हणजे काय, तुमचा जॉब इलेक्ट्रिकच्या रॉडच्या साहाय्यानं काय केला जातो, कटिंग केला जातो, त्याला काय म्हणतोय, गाउजिंग असं म्हटलं जातं. आता कोर वायर धातू, कोर वायर कुठल्या कुठल्या धातूचे असतात ते आपण बघायचे आहेत. लोहित म्हणजे ज्याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण आहे त्याला लोहित म्हणायचं. तर लोहितमध्ये कुठला आहेत, माइल्ड स्टील, अलॉय स्टील. माइल्ड स्टील म्हणजे लोखंड, अलॉय स्टील, स्टेनलेस स्टील, SS, कास्ट आयर्न. ह्यामध्ये 4 प्रकार येतात लोहितमध्ये. आणि अलोहितमध्ये फॉस्फरस ब्रॉन्झ, निकेल अलॉय आणि ॲल्युमिनियम आणि हार्ड फेसिंग, आणि कुठला हार्ड फेसिंग. आता इलेक्ट्रोडची साठवणूक आणि निवड कशी करायची ते आपण बघायचं आहे. योग्य त्या ताकदीचा वेल्ड सांधा तयार करण्यासाठी इलेक्ट्रोडची निवड करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जी मजबूती पाहिजे आहे ती 100% मजबूती मिळण्यासाठी कुठल्या ताकदीचा इलेक्ट्रोड आपण उपयोगात आणायचा आहे त्या इलेक्ट्रोडची निवड करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता जे निवड मुद्दे आहेत, सिलेक्शन फॅक्टर्स, त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे ते बेस मेटलचे गुणधर्म, म्हणजे उच्च दर्जाचा जो जॉईंट तयार होणार आहे त्याला साधा व्हायचा असेल तर जो इलेक्ट्रो आपण चॉईस करणार आहे तो उच्च दर्जाचा असावा, त्यामुळे आपल्याला 100% मजबूती मिळावी. आता बेस मेटलच्या गुणधर्मानुसार कसा इलेक्ट्रोड सिलेक्शन केलं जातं ते आपण बघणार आहे. आता इथं माल स्टीलचा जॉईंट दाखवलेला आहे, स्क्वेअर बट जॉईंट. यासाठी मीडियम कोटेड रुटायर MS इलेक्ट्रोड, यासाठी मीडियम कोटेड म्हणजे ज्याच्यावर मीडियम कोटिंग लावलेलं आहे फ्लक्स, आणि तो कुठल्या टाईपचा फ्लक्स लावण्याचा प्रकार आहे तर रुटाईल टाईपचा आहे. असा MS इलेक्ट्रोड काय केला जातो या स्क्वेअर माइल्ड स्टील जोडासाठी वापरला जातो. मीडियम कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टीलचा जर स्क्वेअर बट जॉईंट तयार करायचा असेल तर हेवी कोटेड रुटाईल MS इलेक्ट्रोड वापरला जातो. स्टेनलेस स्टीलसाठी स्क्वेअर बट जॉईंट तयार करायचा असेल तर कॅल्युमिनियम बेस्ड स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड वापरला जातो. त्यानंतर कॉपरसाठी जर स्क्वेअर बट जॉईंट तयार करायचा असेल तर हेवी कोटेड ब्रॉन्झ इलेक्ट्रोड वापरला जातो. वेल्ड साईज, इलेक्ट्रोडची जी साईज आहे ती कुठल्या घटकावरून ठरवायची असते ते आपण बघायचं आहे. तर इलेक्ट्रोडची साईज ठरवत असताना वेल्ड करायच्या धातूची जाडी, पहिल्यांदा सुरुवातीला वेल्ड करायच्या धातूची जाडी किती आहे त्यानुसार इलेक्ट्रोडचं सिलेक्शन केलं जातं. जॉईंटचं एज प्रिपरेशन, जॉईंटच्या काठांची तयारी कशी केली आहे त्याच्यावरून इलेक्ट्रोडची साईज ठरवली जाते. रूट रन, इंटरमिडिएट रन किंवा अंतिम वेल्ड रन, म्हणजे कुठला रन मारायचा आहे, रूट रन मारायचा आहे, इंटरमिडिएट रन मारायचा किंवा अंतिम रन मारायचा आहे, त्याच्यानुसार इलेक्ट्रोड साईज ठरवली जाते. वेल्डिंग पोझिशन, वेल्डिंग फ्लॅट पोझिशनला करायचं आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ओव्हरहेडला करायचं आहे, त्या पोझिशननुसार काय केलं ते इलेक्ट्रोड साईज ठरवली जाते. वेल्डरचं कौशल्यावर पण इलेक्ट्रोडची साईज अवलंबून आहे. बेस मेटलच्या जाडीपेक्षा जास्त व्यासाचा इलेक्ट्रोड निवडू नये, त्यामुळे काय होणार आहे, तुमचा जॉब काय होणार आहे, गाउजिंग होणार आहे, कट होणार आहे. जॉईंट आकार आणि जोडणी, जॉईंट आकार आणि जोडणी, पुरेसा बिवेल न केलेल्या सांध्यासाठी डीप पेनिस्टर इलेक्ट्रोड निवडा. मग पुरेसा बिवेल
म्हणजे एज प्रिफरन्स काटांची तयारी जर योग्य नसेल तर डीप इलेक्ट्रोड किंवा डीप पेनिट्रेशन इलेक्ट्रोड काय करायचं वापरायचं आहे. योग्य बिहेवियल प्रिपरेशनसाठी एज प्रिपरेशनसाठी मीडियम पेनिस्टर इलेक्ट्रोड वापरा. तिने दाखवलेलं आहे. इथं काय केलं आहे 45 डिग्रीत चॅम्परिंग केलेलं आहे. इथं चॅम्परिंग केलेलं नाही. यासाठी काय करायचं आहे डीप पेनिस्टर इलेक्ट्रोड वापरायचा आहे. आणि इथं काय केलं आहे त्यांनी चॅम्परिंग केलेलं आहे. इथं सिंगल व्ही तयार केलेला आहे आणि इथं सिंगल बिहेवियल तयार केलेला आहे. इथं काय करायचं मीडियम पेनिस्ट्रेशन इलेक्ट्रोड काय करायचं वापरायचा आहे. आता वेल्डिंग पोझिशन चांगला सांधा निर्माण करण्यासाठी पोझिशनला अनुकूल इलेक्ट्रोड तयार केलेले आहेत. त्यासाठी वेल्डिंग पोझिशननुसार इलेक्ट्रोड निवडा. म्हणजे ज्या त्या पोझिशनला कुठला इलेक्ट्रोड वापरायचा आहे त्या पोझिशननुसार काय केलेलं आहे इलेक्ट्रोड तयार केलेलं आहे. ज्या त्या पोझिशननुसार काय करायचं ते इलेक्ट्रोड सिलेक्शन करायचा आहे. त्यानंतर वेल्डिंग करंट AC किंवा DC, सरळ ध्रुवतामध्ये स्ट्रेट पोलॅरिटी, उलट ध्रुवतामध्ये रिव्हर्स पोलॅरिटी. त्यानंतर AC आणि DC दोन्ही वेल्डिंग मशीनवर उपलब्धनुसार इलेक्ट्रोड निवडावा. म्हणजे AC करंट असेल किंवा DC करंट असेल दोन्ही वेल्डिंग मशीनवर उपलब्धनुसार काय करायचं इलेक्ट्रोड निवडायचा आहे. त्यानंतर उत्पादन क्षमता प्रोडक्शन एफिशियन्सी, उत्पादन कामामध्ये मेटल डिपॉझिटचा दर फार महत्त्वाचा असतो. म्हणजे जे आपण मेटल डिपॉझिट करत असतो त्या मेटल डिपॉझिटचा जो दर आहे तो जास्त महत्त्वाचा असतो. जास्तीत जास्त मेटल डिपॉझिट झालं पाहिजे. त्यामुळे काय होणार तुमचा जॉब 100% काय होणार मजबूत होणार आहे. तेव्हा आयर्न पावडर इलेक्ट्रोड काय केलं जातात निवडलं जातात. गतीने वेल्डिंग किंमत कमी करणे, गतीने वेल्डिंग किंमत काय करणे कमी करणे. फास्टर द वेल्ड लोअर द कॉस्ट, संबंधित उत्पादन कामासाठी तयार केलेला इलेक्ट्रोड निवडावा. संबंधित कामासाठी म्हणजे काय ज्या त्या क्वालिटीनुसार काय करावं इलेक्ट्रोड निवडावा जोडायच्या क्वालिटीनुसार. इलेक्ट्रोड वापर साठवणूक, आता इलेक्ट्रोड स्टोरर आणि त्याचे वापर म्हणजे काय यूज द स्टोअर ऑफ इलेक्ट्रोड, म्हणजे त्याचा वापर आणि साठवणूक कशी केली जाते हे आपण बघावायचं आहे. आपला जो स्टब एंड आहे तो किती आहे 20 ते 25 mm आहे. स्टब एंडमध्ये आपण काय करतो इलेक्ट्रोड अडकतो आणि वेल्डिंग मारतो. वेल्डिंग मारत असताना जो इलेक्ट्रोड आहे शेवट संपत येतो तो किती तर 40 ते 50 mm लांबीचा काय करावा स्टब एंड टाकावा. त्यापेक्षा जास्त टाकू नाही. त्यामुळे काय होणार आहे तुमचं कारागिरीचं नुकसान होणार आहे जास्त लांबीचा इलेक्ट्रोड टाकला तर. त्यानंतर इलेक्ट्रोड कसं आहे वातावरणात जर ठेवलं तर वातावरण ठेवल्यामुळे काय होते आर्द्रता पकडून घेतं आणि आर्द्रता पकडल्यानंतर काय होतं जी फ्लक्स आहे ती कशी पडते पांढरी पडते आणि आर्द्रतामुळे काय होते ती फ्लक्स जी आहे ती ओली होते. त्यामुळे काय केलं जातात तुमचे जे रॉड आहेत ते ओव्हनमध्ये ठेवले जातात. ते किती 100 किंवा 110 ते 150 अंश सेल्सिअसला ओव्हनमध्ये काय केलं जातं गरम केले जातात. त्यामुळं जॉब काय केलं तुमचं जे इलेक्ट्रोड आहेत ते काय केलं जातात आर्द्रता त्याला पकडली जात नाही. काय ओव्हनमुळे काय फायदा होतो ओव्हन हे इलेक्ट्रोड सेफ ठेवण्याचं साधन आहे किंवा मशीन आहे. याच्यामुळे काय केलं जातात वातावरणात जर आपण इलेक्ट्रोड ठेवलं तर ते आर्द्रता ग्रहण करतात. त्यामुळे ते काय होतात खराब होतात. ते खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो 110 अंश सेल्सिअस ते 150 अंश सेल्सिअस तापमानाला काय केलं जातं ओव्हनमध्ये ठेवले जातात. त्यामुळे ते काय होतात त्याचं जे फ्लक्सचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित राहतं किंवा आर्द्रता त्याला लागत नाही. त्यामुळे काय फायदे होतात ओव्हनमुळे तर स्टब एंड गंजत नाही, कोटिंगची पावडर काय होत नाही पांढरी होत नाही आणि वेल्डिंग करत असताना सच्छिद्र वेल्ड येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट्स होत नाही. हेच जर तुम्ही मोकळ्या हवेत जर ठेवलात इलेक्ट्रोड तर काय होणार स्टब एंड तुमचा गंजणार आहे. कोटिंग जे आहे ती पांढरी पावडर होणार आहे. फ्लक्स कशी होणार आहे पांढरी पावडर होणार आहे आणि वेल्ड कसं होणार आहे पोरॅसिटी हा डिफेक्ट्स येणार आहे. तसेच योग्य इलेक्ट्रोड जर वापरलं तर त्याचे फायदे काय मिळतात आपल्याला ऑलवेज कीप अप द राईट इलेक्ट्रोड द अँड टेक ॲडव्हान्टेज. म्हणजे कुठले फायदे मिळतात चांगले आर्क स्थिरता मिळते स्टेबल आर्क मिळते, स्मूथ वेल्ड बीड येतं, जलद डिपॉझिशन होतं, त्यानंतर कमी स्पॅटर जास्त वेल्डची ताकद राहते आणि सहज स्लॅग निघतो. चांगले आर्क स्थिरता म्हणजे स्टेबल येतं तुमची आर्क इकडे तिकडे वळत नाही. त्यामुळे तुमचा जो रन आहे तो कसा होतो
सुलभ येतो किंवा एकसारखा येतो किंवा स्ट्रेट येतो. स्मूथ वेल्डेबल येतं, दिसायला आकर्षक असतं. जास्त डिपॉझिशन मेटल जास्त डिपॉझिट केलं जातं किंवा जास्तीत जास्त मेटल त्या जोडामध्ये टाकलं जातं. कमी स्पॅटर, ज्यात ठिणग्या उडतात त्या कमी प्रमाणात उडतात आणि जास्तीत जास्त वेल्डची ताकद येते, मजबूती 100% येते. आणि जो स्लॅग आहे मोल्टन पुलावर जो फ्लक्स काय होते वितळते, नंतर वेल्डिंग रनवर काय होते त्याचं आवरण तयार होतोय, तो स्लॅग काय होतो सहज निघतो. त्यानंतर इलेक्ट्रोड साठवणूक बघायची आपल्याला. इलेक्ट्रोड पॅकेटने आर्द्रता पकडल्यास इलेक्ट्रोड कार्यक्षमता कमी होते. इलेक्ट्रोड पॅकेटने आर्द्रता पकडल्यात काय होते त्याची कार्यक्षमता, मी मग सांगितलं उघड्या हवेत जर इलेक्ट्रोड ठेवलं तर काय होणार, त्याची कार्यक्षमता काय होणार, कमी होणार आहे. त्यासाठी काय करायचं, न उघडलेलं इलेक्ट्रोड पॅकेट कोरड्या जागी ठेवा, कायम कोरड्या जागी ठेवायचं, ओल्या जागी ठेवायचं नाही. ओल्या जागी ठेवलं तर फ्लक्स काय होणार, आर्द्रता ग्रहण करणार किंवा ओलावा ग्रहण करणार आहे. पाकिट जमिनीवर ठेवू नये, स्टँडवर ठेवावे. पाकिट जमिनीवर ठेवायचं नाही, स्टँडवर ठेवायचं आहे. स्टॉकच्या आजूबाजूला खेळती हवा ठेवा. जिथं आपण इलेक्ट्रोडचं स्टॉक ठेवणार आहे त्याच्या भोवती काय करा, हवा खेळती ठेवावी. पॅकेटचा ओलसर भिंत किंवा जमिनीशी संपर्क येऊ देऊ नका. ओलसर जमिनीशी किंवा संपर्क येऊ देऊ नका. पाकिटचा तर काय होणार आहे, तुमची फ्लक्स काय होणार, ओली होणार आहे, आर्द्रता ग्रहण करणार आहे आणि ती पांढरी पडणार आहे. मॉइश्चर बचावासाठी स्टोअरचे तापमान सेट तापमानापेक्षा जास्त करावे. मॉइश्चर बचावासाठी काय करायचं, सेट तापमान आहे त्याच्यापेक्षा करायचं तापमान जास्त ठेवायचं. जे 110 ते 150 आहे त्यापेक्षा काय करायचं, टेम्परेचर वाढवायचं आहे. त्यानंतर आजूबाजूला आर्द्रता असल्यास इलेक्ट्रोड स्टोअर कंटेनरमध्ये सिलिका जेलमध्ये ठेवावे. कशामध्ये ठेवा, इलेक्ट्रोड आर्द्रता असल्यास इलेक्ट्रोड स्टोअर किंवा कंटेनर सिलिका जेलमध्ये ठेवा किंवा ओव्हनमध्ये ठेवायचं असतं. कोरडे इलेक्ट्रोड ओलसर असल्यास त्यातून डिपॉझिट मेटलमध्ये हायड्रोजन डिपॉझिट केला जातो. आर्द्रता ग्रहण केलेले इलेक्ट्रोड हे काय करतात, आर्द्रता ग्रहण केलेले इलेक्ट्रोड हे नेहमी हायड्रोजन मेटलमध्ये डिपॉझिट करत असतात. त्यामुळं काय होतं, वेल्डमध्ये पोरेसिटी येते, सच्छिद्रता येते, वेल्डमध्ये क्रॅक येतात. आर्द्रता पडल्यावर हे कसं ओळखायचं, आर्द्रता कशी ग्रहण केली आहे किंवा ते कसं ओळखावं. कोटिंगवर काय होतं, पांढरट थर जमा होतो. कसा थर होतो, पांढरट थर जमा होतो. त्यानंतर तुमचा कोअर वायर आहे, जे 10 ते 25 mm जो कोअर वायर आहे तो काय होतो, गंजतो. वेल्डिंग करताना जास्त स्पॅटर उडतात आणि फ्लक्स काय होते, निखळून पडते. फ्लक्स पांढरी पडते, नंतर ते काय होते, निखळून पडते आणि फक्त बेअर वायर शिल्लक राहते. त्यामुळं काय करायचं, हे आर्द्रता ग्रहण करू नयेत इलेक्ट्रोड म्हणून काय करायचं, ते ओव्हनमध्ये ठेवायचं. ओव्हनमध्ये कधी ठेवायचं तर 1 तास ठेवायचं. आणि किती टेम्परेचर ठेवायचं, 110 ते 150 अंश सेल्सिअसपर्यंत काय करायचं, गरम करायचं. आणि बेसिक कोटेड जे इलेक्ट्रोड आहेत ते कोरड्या जागी ठेवावे, वापरण्यापूर्वी गरमच करून वापरावेत. बेसिक कोटेड जे इलेक्ट्रोड आहेत, जो कोटिंगचा प्रकार आहे तो काय करायचे, इलेक्ट्रोड वापरायचे असतील तर काय करायचं, ते गरम करूनच वापरावे लागतात. या धड्यामध्ये आपण इलेक्ट्रोडची साठवणूक किंवा वापर कसा करायचा ते बघितलं. त्यानंतर कटिंग इलेक्ट्रोड किंवा गाउजिंग इलेक्ट्रोड कुठले आहेत ते बघितलं. त्यानंतर इलेक्ट्रोडचे जे गुणधर्म आहेत किंवा इलेक्ट्रोडच्या फ्लक्समध्ये कुठले हे आहेत, कंटेंट्स म्हणजे घटक आहेत ते आपण बघितलं. पुढल्या धड्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोडची सांकेतिक भाषा, कोडिंग ऑफ इलेक्ट्रोड हा धडा महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला भरपूर क्वेश्चन विचारले जातात परीक्षेला. पुढल्या धड्यामध्ये आपण इलेक्ट्रोडची सांकेतिक भाषा, कोडिंग ऑफ द इलेक्ट्रोड हा धडा बघावायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा धडा महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याची तयारी करा, चांगली करा. धन्यवाद.